नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा मी ह्याच्यासाठी म्हणतो आहे कारण की ज्यावेळी आम्ही ॲडमिशन संदर्भात पोस्ट टाकले त्यावेळी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल आले एका दोन महत्त्वाच्या प्रश्नांवरती. तर ज्या काही प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत किंवा त्यांच्या काही डाऊट्स होते, प्रॉब्लेम्स होते, तर त्या संदर्भात आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि हे माहीत करून घेणार आहोत की तुम्हाला कोणती गोष्ट माहीत असणं गरजेची आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा होता की स्पर्धा परीक्षांची तयारी आम्ही जर तुमच्या अकॅडमीमध्ये केली तर तुम्ही ती परीक्षा घेणार का, अशा पद्धतीचा पहिला प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही द ध्येय करिअर अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करा किंवा कोणत्याही भारतातल्या संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करा. तुमची परीक्षा ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमार्फत घेतली जात नाही, ती सरकारमार्फत घेतली जाते. याचा अर्थ तुम्ही ज्या परीक्षेसाठी तयारी करत आहात त्याचं नोटिफिकेशन, त्याची जाहिरात ही सरकारमार्फत प्रसिद्ध केली जाते आणि तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि त्यामार्फत तुमची परीक्षा घेतली जाते. कोणतीही संस्था कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा घेत नाही. तशा पद्धतीचं जर तुम्हाला मिसगाईड कोणत्याही इन्स्टिट्यूटकडनं केलं जात असेल तर तुम्ही सावध राहा आणि ती गोष्ट तुम्ही स्वीकारू नका. तुम्ही पोलीस कंप्लेंट करा त्या पद्धतीची की तुमची फसवणूक केली जात आहे आणि हा एक खूप मोठा फ्रॉड असेल असं मला वाटतं. कारण की कोणतीही संस्था तुमची स्पर्धा परीक्षा घेत नाही. इन्स्टिट्यूटचं काम आहे की तुमचं प्रिपरेशन करून घेणं, तुम्ही ज्या परीक्षा देत आहात त्या परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शन करणं, तुम्हाला त्याच्यासाठी तयार करणं आणि परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडनं तयारी करून जास्तीत जास्त घेणं, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं कोण सांगत असेल तर त्या गोष्टी अजिबात स्वीकारू नका. दुसरा प्रश्न हा आपल्यासमोर अशा पद्धतीमध्ये येतो आहे की तुम्ही सरकारी नोकरी लावणार आहात का, किंवा तुमच्या संस्थेमधनं जर आम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्ही आम्हाला नोकरी देणार आहात का. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षाची तयारी तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये करत असाल तर कोणतीही संस्था तुम्हाला हे आश्वासन देऊ शकत नाही, ॲश्युरन्स देऊ शकत नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला नोकरी लावणार आहोत. याचं कारण कोणतीही संस्था ही स्पर्धा परीक्षा घेत नाही. जसं की मागाशी मी तुमच्याशी बोललो, स्पर्धा परीक्षेच्या संस्थेचा उद्देश, इन्स्टिट्यूटचा उद्देश हा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणं हा आहे. त्यामुळे तुमच्याकडनं जर ह्या गोष्टी सांगून जर कोण पैसे घेत असेल की आम्ही तुम्हाला 100% नोकरी लावणार ह्या निकषाखाली, तर तुम्ही सावध राहा. तशा पद्धतीचं जर तुम्हाला काही निदर्शनास आलं तर तुम्ही हे पोलिसांच्या कानावरती घाला. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करा. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही सातत्याने तयारी केली, परिश्रम घेतले, तर नक्कीच तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता. याचं कारण आपण सर्व जे काही परीक्षार्थी आहेत, जे यशस्वी झालेले आहेत या परीक्षांमध्ये, त्यांना आपण ऐकत आलेलो आहोत, त्यांच्या प्रवासाबद्दल आपण ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर तुमच्याकडे हौसला असेल, परिश्रम करण्याची जिद्द असेल तर तुम्ही तुमच्या ठरलेल्या गोलपर्यंत तुम्ही निश्चितपणे पोचू शकता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कोशिश करने वालों की कधी हार नाही होती. तो तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कोणालाही पैसे देऊन, कोणाच्याही चुकीच्या मार्गदर्शनाला बळी पडून तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे बघू नका किंवा जाऊ नका. यामुळे होणार काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता नष्ट होणार आहे. स्पर्धा परीक्षांकडे अनेक विद्यार्थ्यांचा असलेला विश्वास हा नष्ट होणार आहे. त्यामुळे काळजी घ्या, स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करा आणि यशस्वी व्हा. आपल्या अकॅडमीमध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळ्या बॅचेस या सुरू झालेल्या आहेत. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल, जर मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, तुम्हाला जर द ध्येय करिअर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, तर ॲडमिशन चालू आहेत. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. बॅचेस लवकरच चालू होणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.